रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी अक्षय तृतीयेचा सण हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. या दिवशी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्यास तुमची गरिबी दूर होऊ शकते, तसेच तुमच्या कुटुंबावरती देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील राहील. अक्षय तृतीयेला केलेला प्रत्येक कार्य जे असतं तर त्याचं फळ आपल्याला अक्षय पटीने मिळत असतं. म्हणूनच या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण एक साधा सोपा उपाय करायचा आहे आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. तर या दिवशी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे. हा विधी काय आहे, आपण लक्ष्मी आगमनासाठी हा विधी करणार आहोत, तो कसा करायचा, यामागचं कारण काय आहे. यावर्षी अक्षय तृतीया जी आहे तर ती 30 एप्रिल बुधवार या दिवशी आलेली आहे. अक्षय तृतीयेचा दिवस हा माता लक्ष्मीच्या पूजनासाठी अतिशय शुभ मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते. यासाठी आपण या दिवशी असा हा अक्षय कलश आपल्या दारावरती ठेवायचा आहे. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपण असा कलश जर ठेवला तर त्यानंतर आपल्या घरामध्ये धन सुख समृद्धी नांदते. घरामध्ये माता लक्ष्मी ही अक्षय स्वरूपामध्ये वास करत असते. अक्षय तृतीया यावर्षी 30 एप्रिल 2025 बुधवार या दिवशी आलेली आहे. या दिवशी आपल्याला आपलं जे अंगण आहे तर ते पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हळदीचं पाणी आपल्या उंबरट्यावरती शिंपडायचं आहे. आपला उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं पाणी उंबरट्यावरती शिंपडल्याने आपल्या गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होतो आणि घरामध्ये माता लक्ष्मी ही आगमन करत असते. यासाठी अशा शुभ दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे. उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला पाणी थोडं थोडं व्हायचं आहे आणि ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं आहे. कारण की उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपले जे पितर असतात तर ते वास करत असतात. पाणी पिऊन ते तृप्त होतात आणि आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरातील आपले जे पितृदोष आहे तर ते देखील दूर होतात. या दिवशी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचा समावेश असलेलं तोरण आपल्याला आवर्जून लावायचं आहे. कारण की असं करणं धार्मिक दृष्ट्या शुभ मानलं जातं. याशिवाय घरामध्ये सकारात्मकता येण्यास मदत होते, नकारात्मकता दूर होते अशी देखील मान्यता आहे. यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी आगमनाची तयारी करत असताना अशा प्रकारे तोरण अवश्य लावावे. आंब्याची पाने ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात. अशा शुभ प्रसंगी जर आपण आंब्याची पाण्याचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक ह्या चिन्हामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, सुख समृद्धीमध्ये वाढ होते. त्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावरती असं एक स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे. स्वस्तिक ह्या चिन्हाची हळदी कुंकू धूप दीप निरांजन ओवाळून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. स्वस्तिक ह्या चिन्हावरती सर्व देवी देवतांचा वास असतो. त्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावरती आवर्जून आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर आपण आता जाणून घेऊया की कलश कशा प्रकारे आपल्याला भरायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एक कलश लागणार आहे. कलश घेत असताना पितळेचा किंवा तांब्याचा घ्यावा. तुम्ही स्टीलचा वगैरे तांब्या चुकून देखील घेऊ नका. तर हा जो कलश आहे तर तो आपण स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्या कलशावरती आपल्याला चंदन हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढू शकता किंवा तुम्ही हळदी कुंकवाची 5 बोटे किंवा 7 बोटे देखील उठवून घेऊ शकता. याला द्वार लक्ष्मी पूजन असं देखील म्हटलं जातं. आपल्या दरवाजावरती अशा प्रकारे आपण पाण्याने भरलेला कलश जर ठेवला तर नक्कीच घरामध्ये सकारात्मकता वास करत असते. या कलशामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला त्यामध्ये एक सुपारी 1 रुपयाचं नाणं तुळशीपत्र आणि हळदी कुंकू देखील टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला लाल रंगाचं फूल घालायचं आहे. तुमच्याकडे असेल तर लाल रंगाचं फूल अवश्य घाला, कारण की माता लक्ष्मीला लाल रंगाचं फूल हे अतिशय प्रिय आहे. नसेल तर इतर विविध रंगाची फुले देखील तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी लाल रंगाचं फूल हे अत्यंत उत्तम मानलं जातं. अशा प्रकारे आपण अक्षय कलश भरून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो कलश आहे तर तो आपल्याला आपल्या उंबरट्यावरती ठेवायचा आहे. त्यासाठी आपल्याला उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. उंबरट्यावरती हळदीचं लेपन केल्याने घरामध्ये सकारात्मकता वास करत असते, नकारात्मक गोष्टी घरामध्ये प्रवेश करत नाहीत आणि माता लक्ष्मी ही घराकडे आकर्षित केली जाते. शिवाय उंबरट्यावरती हळदीचं लेपन केल्याने आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो.
ज्यांचा गुरुग्रह मजबूत आहे त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या करिअरमध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये अशा पैशा संबंधित किंवा करिअर संबंधित अडचणी येत नाहीत। त्यासाठी आपला गुरुग्रह हा मजबूत असायलाच हवा। त्यासाठी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे। तर बघा, उंबरठ्याच्या आपल्याला डाव्या बाजूला हा अक्षय कलश आपल्याला ठेवायचा आहे। म्हणजे बाहेरून बघितलं तर आपण बाहेर उंबरठ्याच्या बाहेर बसलो तर आपण उंबरठ्याच्या बाहेर बसून पाहिलं तर आपल्या उजव्या हाताला हा कलश आला पाहिजे आणि आपण दरवाजाच्या आतून जर पाहिलं तर आपल्या डाव्या हाताला हा कलश आला पाहिजे। अशा रीतीने आपल्याला हा कलश जो आहे तर तो ठेवायचा आहे। कलश ठेवण्याआधी अगोदर तुम्हाला त्याच्या खाली अष्टदल कमल काढून तुम्ही एखादी रांगोळी काढू शकता किंवा तुम्हाला जी शक्य आहे तर ती रांगोळी काढा। लक्ष्मीची पावले काढली तरी देखील अतिशय शुभ राहील। त्यानंतर त्यावरतीच आपल्याला हा अक्षय कलश ठेवायचा आहे। थोडीशी सजावट देखील आपल्याला करून घ्यायची आहे। आपल्या घरामध्ये ज्या काही व्यक्ती येत असतात तर त्या व्यक्ती घरामध्ये येत असताना त्यांच्या मनामध्ये सकारात्मक भावना असतात की नकारात्मक भावना असतात याविषयी आपण कल्पना करू शकत नाही। त्यासाठी आपल्या द्वाराजवळ असा अक्षय कलश असेल तर जी नकारात्मकता आहे तर ती काही निगेटिव्हिटी आहे तर ती या कलशामध्ये सामावून घेतली जाते आणि आपल्या घरामध्ये येणारी जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती प्रवेश करत नाही। त्यासाठी आपल्याला दाराजवळ असा एक कलश आपल्याला अवश्य ठेवायचा आहे। हा कलश ठेवल्याने आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही। अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो। त्यासाठी आपण या दिवशी कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा, कोणतंही काम जरी केलं तरी त्याचं पुण्य हे आपल्याला अक्षय पटीने मिळत असतं। अक्षय म्हणजे काय तर त्याचा कधीही क्षय होत नाही, म्हणजे ते कधीही न संपणारं अतिशय साधा सोपा याचा अर्थ आहे। त्यासाठी प्रत्येक महिलेने आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी घराबाहेर असा एक तांब्या भरून पाणी आपल्याला ठेवायचं आहे। त्यानंतर याला हळदी कुंकू वाहून धूप दाखवून पूजा देखील करायची आहे। तर सकाळीच आपल्याला असा हा कलश जो आहे तर तो उंबरठ्यावरती ठेवायचा आहे। सकाळी सूर्योदयाच्या वेळेस तुम्हाला घराच्या बाहेरची स्वच्छता करून असा हा कलश आपल्याला ठेवून द्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा कलश जो आहे तर तो उचलायचा आहे। हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे। त्यासाठी शुभ मुहूर्तावरती तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे। तुमच्या आयुष्यामध्ये बरेचसे बदल झालेले तुम्हाला दिसून येतील। दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा कलश उचलायचा आहे आणि या कलशातील पाण्याला हात न लावता आपल्याला हे जे पाणी आहे तर ते एखाद्या झाडाला घालायचं आहे। कारण की या कलशामध्ये, या पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मकता शोषून घेतलेली असते। त्यासाठी आपण याला स्पर्श न करता हे जे पाणी आहे तर ते एखाद्या झाडाला घालून द्यायचं आहे। त्यामुळे आपल्यावरती ती नकारात्मकता जी आहे तर ती येत नाही। आपल्या घरावरती कोणतंही संकट येत नाही। आपल्या घराची भरभराट होत असते। त्यासाठी हा उपाय आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की करायचा आहे। ज्यांना मुख्य दरवाजाच्या बाहेर हा कलश ठेवणं शक्य नाही त्यांनी मुख्य दरवाजाच्या थोडंसं आत हा कलश ठेवला तरी सुद्धा चालेल। कारण की जे लोक शहरी भागामध्ये राहतात, अपार्टमेंटमध्ये राहतात तर त्यांना अशा प्रकारे बाहेर कलश ठेवणं शक्य होत नाही। त्यांनी आपल्या देवघराच्या बाहेर हा कलश ठेवला तरी सुद्धा चालेल किंवा आपल्या मुख्य दरवाजाच्या थोडंसं बाहेर तुम्हाला किंवा थोडंसं आत देखील तुम्ही हा कलश ठेवू शकता। जिथे तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या ठिकाणी तुम्ही हा कलश नक्कीच ठेवून पाहू शकता। जी काही फुले आहे तर ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर रांगोळी जी आहे तर ती साफ करून घ्यायची आहे। त्यामध्ये टाकलेलं 1 रुपयाचं नाणं आणि जी सुपारी आहे तर ती तुम्ही इतर पूजेसाठी देखील वापरू शकता। अशा प्रकारे आपल्याला हा जो कलश आहे तर तो उचलायचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद। माझ्याकडून तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेला खूप खूप शुभेच्छा।